अरे बाबांनो, माझ्या आयुष्यातला 4था अंक समाप्त झालाय. आता या आणि मला घेऊन जा. तिच्या आयुष्यातील हा 4था अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्यासमोर मांडला. धन्यवाद. हा कार्यक्रम अत्यंत इन्फॉर्मल आहे बरं का, त्यामुळे असं खूप त्याला काही रिजिड रूप आम्ही दिलेलं नाही आहे. आता मी कश्मीरला स्टेजवर बोलवते. नमस्कार. सर्वप्रथम टाळ्या होऊन जाऊ द्या जोरात. आता वाजवता तर मग होल हार्टेडली वाजवूया. इन्फॉर्मल हा कार्यक्रम ठेवण्याचं त्याच्या मागचा हेतू म्हणजे सगळे घरचेच आहेत आज इथे. सुरू करण्याआधी एकच गोष्ट सांगायची आहे. पुस्तकाचा एक हेतू असतो. कुठल्याही पुस्तकाचा, चित्रपटाचा, कुठलीही जी मांडणी आपण करतो त्याच्या मागे एक हेतू असतो. आणि जर का चुकीच्या हेतूनी तुम्ही पुस्तक उचललं तर तुमचा विरस होण्याची खूप शक्यता आहे. सो हे पुस्तक जे लिहिलं आहे 4था अंक, हे पुस्तक गेले 2 वर्ष माझी आई तिचं आत्मचरित्र लिहिते आहे. 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी जे बाबांचं निधन झालं, जी घटना घडली आणि त्यानंतर जे काही पुढे जो प्रवास आमचा एक वेगळाच सुरू झाला, आईचा, माझ्या संपूर्ण परिवाराचा, मित्रपरिवाराचा, सगळ्यांचाच, त्यानंतर काहीतरी लिहिलं आहे जे आपण चवीने वाचू शकू अशा हेतूने पुस्तक उचललं तर विरस होईल. त्यामुळे हे फार सांगणं गरजेचं होतं की हे तसं पुस्तक नाही आहे. हे एक आत्मचरित्र आहे. तिच्या आयुष्याच्या सगळ्या आठवणी तिने तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि ते आत्मचरित्र आहे. त्यात सगळं खरं लिहिलेलं आहे जे काय आहे ते. त्याबद्दल आई पुढे बोलेलच, वर्षा आंटी आणि आई त्याबद्दल चर्चा करतील. पण हे ती घटना घडण्याच्या आधी तयार झालेलं पुस्तक होतं. त्यानंतर बाबांचं निधन झालं आणि मग त्यावरची तिची काही जी फिलिंग्ज होती ती थोडक्यात तिने त्यात मेन्शन केली, आम्ही ॲड ऑन केली. पण पुस्तक त्याबद्दल नाही आहे. या पुस्तकाचं जेव्हा लेखन सुरू करायचं मधूचा विचार, आता थोडंसं औपचारिक समारंभ नसल्यामुळे माधवीचा उल्लेख आमची जिवलग मैत्रीण असल्यामुळे मधू असा बऱ्याच वेळा होऊ शकतो. तर तिने जेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा त्याचं शब्दांकन करणं फार गरजेचं होतं. कारण स्वतः हाताने लिहिणं किंवा कॉम्प्युटरवर टाईप करणं ते शक्य नव्हतं तिला. तर मग तिच्या मधूच्याच एका मैत्रिणींनी माधुरी तळवलकरांची आणि तिची गाठ घालून दिली. आणि माधुरीने त्या पुस्तकाला एकदम न्याय दिलेला आहे असं माझं मत आहे. कारण माझ्या हातात हे पुस्तक शनिवारी आलं आणि ते मी 1.5 तासात वाचून काढलं. आणि ह्या पुस्तकांचं नेहमी महत्त्व असं पुस्तकांच्या क्षेत्रात असल्यामुळे मला असं वाटतं वाचनीयता हा फार मोठा निकष असतो पुस्तकांचा. वाचकाला खिळवून ठेवलं तसं या पुस्तकाने खिळवून ठेवलं. आणि यात माधुरीचं नक्कीच मोठा वाटा आहे. मधूचं तर आयुष्यच त्याच्यात उलगडलेलं आहे, आयुष्याचं पण. त्यामुळे समर्थ आठवणींना समर्थ शब्दांकनाचा लाभ मिळालेला आहे. 4था अंक या पुस्तकाचं आमचं लेखन बऱ्याच दिवसांपासून चालू होतं. हे आत्मकथन मागच्या वर्षी साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात लिहून झालं. 2-3 दिवसात नीट वाचून त्यावरून शेवटचा हात फिरवला आणि संपूर्ण लेखन पाहण्यासाठी मी ते माधवीला मेलवरून पाठवलं. त्यानंतर आठवडाभरातच रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी कळली. होऊ नये ते शेवटी झालं. ज्याची माधवीला भीती वाटत होती तेच अखेरीस घडलं. जवळ कोणी नसताना त्यांचं निधन झालं. सेलिब्रिटी असल्यामुळे या बातमीला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी आपापल्या कुवतीनुसार हात धुवून घेतले. याचा अर्थातच महाजनी कुटुंबाला मनस्ताप झाला, पण त्यालाही इलाज नव्हता. या साऱ्या धक्क्यातून, दुःखातून थोडंफार सावरल्यानंतर आता 4था अंक या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कामास लागावं असं आमचं ठरलं. अखेरीस हे पुस्तक आता छापून तयार झालं आहे. आधी जे काही लिहिलं होतं त्यात काहीही बदल न करता जसा त्या पुस्तकात मजकूर आहे तो तसाच्या तसाच या पुस्तकात आम्ही ठेवलेला आहे. नंतर काही बदल केलेले नाहीत. फक्त माधवीची इच्छा होती त्याप्रमाणे त्या पुस्तकाचा आम्ही शेवट केला होता की त्यांनी घरी यावं. पण प्रत्यक्षात काय झालं हे आपल्याला माहितीच आहे. माधवी महाजनी हिच्या अनुभवांचं शब्दांकन करताना मुख्यतः 2 गोष्टी मला जाणवल्या. त्या मला इथे सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे तिला कितीही वाईट अनुभव आले, मनस्तापाचे प्रसंग आले, तरी त्याविषयी बोलताना तिच्या तोंडून
कधीही अपशब्द आले नाहीत. राग, कटुता असं काहीही तिच्याकडून व्यक्त झाल्याचं मला कधी आठवत नाही. असं वाटलं की जे वाट्याला आलं ते तेव्हा त्यावेळेला तिने स्वीकारलं आणि आता ते ती मला शांतपणे सांगते आहे. तिच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण तर तिनं अगदी समरसून मला सांगितले आणि तो माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता असं फार समाधानानं, कौतुकानं तिनं मला सांगितलं. तिच्याविषयी दुसरी एक गोष्ट मला जाणवली आणि ती म्हणजे आमचं लिखाण चालू असताना घरी गेल्यावर तिला मध्येच काहीतरी आठवायचं आणि मग ती मला फोन करायची की हे आपण घेतलं आहे का. मुख्य म्हणजे ती गोष्ट नेहमी कुणाचा तरी चांगुलपणाची ती गोष्ट असायची किंवा फार मोठा सद्गुण दाखवणारी गोष्ट असायची. तिच्याजवळ कोणत्याही नोट्स नव्हत्या, मुद्दे लिहिलेले नव्हते, पण रवींद्र महाजनी यांच्या परिसस्पर्शाने सुवर्णमय झालेला कर्ण हे वृत्तपत्रात छापून आलेले शब्द तिला तोंडपाठ होते. ते तिने मला अनेक वेळा विचारलं की हे घेतलं आहे का आपण. पुढे पुढे तर असं होऊ लागलं की तिनं असं काही विचारलं की मी म्हणायची ॲप्रिसिएशन आहे ना, म्हणजे आपण ते घेतलं असणार. जुगारातूनच पैसे मिळतील ह्या आशेनं रवी जुगाराच्या अड्ड्यावर जातच राहिला. आम्ही जेव्हा कधी त्या रस्त्यावरून जायचो तेव्हा त्यानं मला त्याचे जुगाराचे अड्डेही दाखवले होते. पण जुगारामध्ये तो कायम हरतच आला. त्यातून त्याला कधीच पैसे मिळाले नाहीत. पुढे पुढे मला हे इतकं नित्याचं झालं की तो जुगार खेळून, कंसात मी लिहिले की म्हणजेच हारून, परत आला घरी की मी त्याला म्हणायची, काय हरिभाऊ. माधवीनं मला असं जेव्हा सांगितलं तेव्हा मलाच राहवलं नाही आणि मी म्हणाले, पण अशा वेळी तुला त्यांचा राग नाही का यायचा. तर तिने मलाच असं समजावून सांगितलं की अगं त्याचा हेतू वाईट नव्हता, मार्ग चुकीचा होता. तर मला वाटतं की तिच्या या लाघवी स्वभावामुळेच आयुष्यात तिनं पुष्कळ माणसं जोडली. असाच या पुस्तकातला दुसरा एक प्रसंग. रवी मधूनच घरातून निघून जात असे. माझी नणंद काही काळ दुबईत होती, तेव्हा तो तिच्या घरी जाऊन राहिला. काही महिन्यांनी परत आला. त्यावेळेला घरात पेईंग गेस्ट ठेवण्याचं आम्ही बंद केलं होतं, त्यामुळं पहिला मजला घराचा रिकामा होता. तिथे एक मोठी खोली होती आणि 2 छोट्या खोल्या होत्या. तर रवीनं 2 छोट्या खोल्यांचं संडास बाथरूम केलं आणि तिथे तो पहिल्या मजल्यावर त्याच बिल्डिंगमध्ये स्वतंत्र राहू लागला. तेव्हा ही आर्थिक गरज होतीच, त्यामुळे मी माझा जॉब चालूच होता. हे माधवीचं पुस्तकातलं मी वाचून दाखवते. दसरा आला. मी रश्मीला म्हटलं, म्हणजे मुलीला, बाबांना म्हणावं आज घरी येऊन चांगलं दसऱ्याचं जेवण करा. आणि एवढं बोलून ती ऑफिसला गेली. रवी वरती आला, आमच्या घरात चांगला जेवला आणि मग तो वरतीच शिफ्ट झाला. नेहमीसारखं आमचं रुटीन सुरू झालं. आता हे ऐकल्यावर मला याचं नवल वाटतं की बरेच दिवस कुठेतरी राहून आल्यावरही माधवी त्याला कधीही तू कुठे होतास एवढे दिवस किंवा आता कसं काय आलास राहायला असं काहीही विचारायचं नाही. नेहमीसारखा त्यांचा संसार पुन्हा चालू व्हायचा. आपलं प्रेमाचं माणूस जसं असेल तसं स्वीकारायचं असतं, हे तत्त्व तिनं आयुष्यभर सांभाळलं. मधूला सांगितलं की मला ते पुस्तक वाचायला आवडेल कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. तर अमित सातपुते पुस्तकाचे प्रकाशक शनिवारी स्वतः माझ्या घरी ते पुस्तक घेऊन आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांच्यामुळे मला हे सुंदर पुस्तक छान वाचता आलं. आणि अमित सातपुतेंना मी आता विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचं मनोगत या पुस्तकासंबंधी व्यक्त करावं. आणि एक छान गोष्ट म्हणजे हे अमित प्रकाशनचं 300वं पुस्तक आहे. मी त्या पुस्तकाच्या ह्याच्यावर वाचलं. अभिनंदन तुमचं. माधवी महाजनी मॅडम यांनी देखील अमित प्रकाशनवर विश्वास दाखवला. अमित प्रकाशनाला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये गश्मीर सर यांचं देखील तितकंच महत्त्वाचं योगदान आहे. कारण ज्यावेळी पुस्तकाच्या निर्मितीच्या निमित्ताने आम्ही जेव्हा भेटत असू तेव्हा गश्मीर सरांनी बहुमूल्य असं सल्ला दिला. पुस्तकामध्ये कुठलं प्रकरण कुठे असावं, कुठे कशा पद्धतीचं एडिशन करावं हे त्यांनी जातीने लक्ष देऊन पाहिलं. त्यामुळे सरांच्या सल्ल्यामुळे आज पुस्तक वेळेत प्रकाशित होऊ शकलं. पुस्तकाच्या निमित्ताने ज्यावेळी सरांच्या घरी जाणे न होत असे त्यावेळेस स्वतः सर महाजनी मॅडम यांनी अतिशय चांगलं आदरातिथ्य केलं. अतिशय
चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे माझं वय लहान आहे त्यांच्यासमोर, पण नाही पण एखाद्या इतक्या मोठ्या लेवलच्या अभिनेत्यासोबत आपण जेव्हा 1-to-1 कम्युनिकेशन करतो तेव्हा एक दडपण आपल्या मनावर असतं की कसं होईल. जरी आमचं प्रकाशन क्षेत्रामध्ये अनुभव असला तरी या ठिकाणी सरांचा अभिनय क्षेत्रातला अनुभव फारच मोठा आहे. त्यामुळे आत्ताची सुरुवात आहे, मोठा नाही आहे तेवढा, पण धन्यवाद. आणि खूप कौतुक करतात माझं. काही नाही, आम्ही चहा पोहे खायचो आणि गप्पा मारायचो. पण त्याच्यामध्येच सरांचं जे म्हणजे सरांकडे जो गर्व नाही आहे त्यांना, आणि ज्या चांगुलपणा जो त्यांचा आहे की एक जो समजून घेण्याची जी वृत्ती आहे ही दिसून येते बघा. माधवी महाजनी मॅडम यांनी त्यांचं आत्मचरित्र अमित प्रकाशनला प्रकाशित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या पुस्तकाची लेखिका स्टेजवर आली पाहिजे की नाही? या, आता लोकाग्रहास्तव या. माधवी रवींद्र महाजनी हिने लिहिलेल्या 4था अंक या पुस्तकाचा आता लवकरच प्रकाशन होईल. त्या अगोदर ह्या पुस्तकाला 4था अंक नाव कसं मिळालं? हे पुस्तक, त्याची प्रस्तावना स्वतः गश्मीरनी लिहिली आहे, तर मी गश्मीरला विनंती करते की त्यांनी ती वाचून दाखवावी. नमस्कार सगळ्यांना. पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन. आम्ही एक साधारणतः 2-3 आठवडे, महिनाभर नाव शोधत होतो. बरीच नावं, बरीच व्हर्जन्स झाली. मग जुनी गीतं, जुनी गाणी मराठी चित्रपटातली, त्याचं टायटल ठेवायचं का? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. मग असं हे माझ्या मनातलं होतं. पण अजून बरीच अशी नावं, हे करू ते करू ते करू. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की थांबूया थोडंसं, एखादं अगदी करेक्ट बसणारं, ॲप्ट असं आपल्याला नाव सापडेल जे ओरिजिनलसुद्धा असेल. आणि एक जुना किस्सा आई नेहमी सांगायची ह्या सगळ्या नाटक मंडळींचा, आमच्या स्टाईलच्या लोकांचा, ॲक्टर्सचा वगैरे, ज्याच्यामध्ये 4था अंक याचा उल्लेख व्हायचा एका वेगळ्या पद्धतीने. आणि मग मला असं ते नाव अचानक एक दिवस असं सापडलं, सुचलं, असं वाटलं की नाही, हे करेक्ट आहे. जर का तुझ्या आयुष्याचं पूर्ण समीकरण ह्या पुस्तकात असेल तर त्याच्याकरता 4था अंक हे नाव अगदी करेक्ट आहे. ते का? तर त्याची एक प्रस्तावना फक्त मी लिहिली आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो. 12 जुलै 2023. मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा, पण वास कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना, म्हणून मी आणि माझ्या बायकोनी संपूर्ण वॉर्डरोब हुडकून काढलं, पण काहीच सापडलं नाही. दुपारी आई, मी, गौरी आणि 4 वर्षाचा माझा मुलगा व्योम एकत्रच जेवलो. व्योमच्या माकडचेष्टा आणि एकमेकांची मजा मस्करी सुरूच होती. भाजी, भाकरी, साधं वरण असं घरचं सात्विक जेवण. जेवणानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लो होऊन कोसळली होती. त्यात बोटाला जखम होऊन डाव्या हाताची तर्जनी ही पस धरून पायाच्या अंगठ्या एवढी सुजली होती. शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणायचं आणि जातीनं लक्ष घालून तिला बरं करायचं. मुंबईत नवीन डॉक्टर्सला दाखवलं, त्यांच्यासोबत उपचार सुरू केले. महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली. सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या, औषधं सुरू होती, खाण्याची पथ्ये पाळली जात होती. तरीही आता उलट्या का सुरू व्हाव्यात मला काहीच कळलं नाही. आज आराम करून जर का बरोबर नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जायचं, म्हणून मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. रात्री 10 वाजता सहजच झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रूममध्ये परत गेलो. वॉर्डरोबमधून अजूनही कुजका वास येतच होता. दुसऱ्या दिवशी मी आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो. उलट्या कमी झाल्या होत्या, पण पोटातील आतड्या पार पिळवटून निघाल्या होत्या. तिची ही अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले. त्यांनी एक गोळी लिहून दिली आणि 2 दिवस घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. आईला घरी आणून सोडलं आणि मी घाईतच आंघोळ केली आणि एका मीटिंग करता निघालो. मीटिंगला उशीर होत होता. जाता आता गौरीने मला काही औषधांची प्रिस्क्रिप्शन्स घ्यायला सांगितली. काही औषधं संपली होती घरातली. मी तिला वैतागून म्हणलं, ते सगळं मी बघतो, तू आधी त्या कुजकट वासाचं काहीतरी कर. अरे कसला वास, ती वैतागून म्हणाली. त्यावेळी मला पहिल्यांदा लक्षात आलं की गेले 2 दिवस तो वास फक्त मलाच येत होता. मीटिंगला उशीर होत होता. मी गडबडीतच घराबाहेर पडलो. त्याच संध्याकाळी 4 वाजता अचानक तळेगावातील एक्झर्बिया सोसायटीमधून फोन आला. घरमालकिणीनं सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत.
मी म्हणालो झोप लागली असेल, त्यांची झोप खूप गाढ आहे. तरी मी पुण्यातील माझ्या 2 मित्रांना तिथे पाठवलं. तासाभरात माझ्या मित्रांनी फोन केला आणि म्हणाला, गश्मीर लगेच निघ. काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतोय. मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्याचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्याशाप देत त्यांच्या अवतीभोवती घुटमळत असेल का? बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, अगदी आतड्या पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या, वॉर्डरोबमधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास, हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या 2 व्यक्तींना, त्यांची बायको आणि मुलगा, यांना सांगत होता, अरे बाबांनो, माझ्या आयुष्यातला 4था अंक समाप्त झाला आहे. आता या आणि मला घेऊन जा. बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपलं की मग सामान बोलावलं जायचं आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे. तेव्हा गमतीत म्हटलं जायचं, चला नाटकाचे 3 अंक संपले, आता 4था अंक सुरू. नाटकाचे 3 अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. एक आदर्श पती, एक आदर्श पिता, एक आदर्श पुत्र, एक आदर्श भाऊ. आणि तीच आदर्श प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो 4था अंक, त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातले किस्से ऐकले की सगळेजण म्हणायचे, अरे यार, याच्यावरती एखादा मस्त सिनेमा बनू शकतो. तिच्या आयुष्यातील हा 4था अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्यासमोर मांडला आहे. धन्यवाद. मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये पण माझे ते 2 मित्र गेले. ते कोण 2 मित्र बाबा असा प्रश्न पडला असेल. तर ते 2 मित्र म्हणजे श्रीकर पित्रे आणि अक्षय साळुंके. हे माझे मित्र नाही, हे माझा परिवार आहे. हे गेले 17-18 वर्ष, 20 वर्ष माझ्यासोबत आहेत ही मुलं. आणि असं होतं ना, म्हणजे श्रीकरला मी कैक वर्ष भेटलो नव्हतो, मी त्याच्याशी बोललोही नव्हतो. हा प्रसंग घडला तेव्हा. मैत्रीबद्दल थोडंफार सांगेन की असं होतं की खरंच जेव्हा कुठली कलॅमिटी येते, जेव्हा कुठला क्रायसिस येतो तुमच्या आयुष्यात, त्यावेळेस पहिलं नाव जे तुमच्या तोंडावर येतं त्या व्यक्तीला तुम्ही कित्येक वर्ष भेटला पण नसता, पण ते नाव पहिलं तुमच्या तोंडावर येणं म्हणजे खरंच काहीतरी एक एक नाळ जोडली गेलेली, एक ऋणानुबंध आहेत तुमचे. आणि ते म्हणजे कधीच तुटू नाही शकणार आयुष्यात. ही नाती कधीच तुटू नाही शकणार. त्याकरता रोज सोशल मीडियावरती त्याच्या फोटोला लाईक करायची गरज नाही, त्याची पोस्ट शेअर करायची गरज नाही, त्याला मेसेजेस करायची गरज नाही. पण जेव्हा असं काहीतरी घडलं आणि माझ्या मनात पाल चुकचुकली की दार उघडत नाहीत, याच्याकरता कोणी फोन का करावा आपल्याला मुंबईला? ही फार सामान्य गोष्ट आहे. दार उघडत नाहीत आणि गाढ झोप असते, पण फोन केला तर तुम्ही जाऊन बघा. तर पहिली व्यक्ती मी पहिला अक्षयला फोन केला आणि त्याला म्हटलं श्रीकरला विचारतो काय करतोय. आणि तो लकीली त्याच्याबरोबर होता का काय झालं मला माहीत नाही. तेव्हा मला तर एकदम ब्लर आहे माझ्या मनात तो आत्ता. आणि हे दोघं तिथे गेले. तेजस आमच्या इन्स्टिट्यूटवरती तेव्हा बॅचेस सांभाळत होता आणि हे दोघं गेले आणि ह्यांनी पहिलं दार उघडलं. ह्यांनी पोलिसांना पहिलं तोंड दिलं. ह्यांनी सगळं तिकडचं निस्तारलं. मी मुंबईवरनं पुण्याला पोचेपर्यंत त्यांनी तिथे सगळं सांभाळलं. लहान मुलं आहेत, माझ्या वयाचीच आहेत. सो त्यांचे आभार नाही मानणार. हो सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत किंवा नाही माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा माझ्या वयाचे आहेत. माझ्याहून लहान कोणी नाही आहे. नाही, हे म्हणायची परवानगी नाही, हे सांगायची परवानगी, खरं सांगायची परवानगी नाही आहे त्यांना. एनिवे, सो त्यांचे आभार नाही मानणार, कारण आभार खूप मानले तर खूप हे छोटं होऊन जाईल जे काय घडलं आहे ते, किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे माझ्या आयुष्यात ते त्याला आय लुक डाऊन अपॉन इट जर का मी त्यांचे आभार मानले तर. पण त्यांचं खूप कौतुक आणि त्यांचा आधार वाटतो मला. हे आज जाहीररित्या मला सांगायचं होतं. रक्ताची नाती ही जन्मानं मिळतात, मानलेली नाती ही मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं अचानकपणे जुळतात ना, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. आता माधवीच्या 3 मैत्रिणी आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत. त्यापैकी सुधा करंदीकर ओक ही माधवीची बालमैत्रीण, त्यामुळे तिचा मान आज पहिला आहे तिच्याबद्दल काही सांगायचा. कारण लहानपणापासून दोघी एकत्र वाढल्या म्हणायला हरकत नाही. बरंच काय काय केलं नाही तुम्ही एकत्र. या सर्वांना नमस्कार. माझ्या प्रिय बालमैत्रिणींनी
स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेल्या या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं आहे. त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. तिची आणि माझी मैत्री जवळजवळ 70 वर्षापासूनची, अगदी शिशुविहारपासून. हो, आता आम्ही 74 वर्षाचं, शिशुविहारपासूनची. पुढे मग शाळा, बॅडमिंटन एकत्र खेळणं, लायब्ररी, संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं, यामुळे आमची ती मैत्री आणखीन दृढ झाली. तिच्या आणि रवीच्या आयुष्यात मी खरं म्हणजे खलनायिका होते. कारण माझा तिच्या प्रेमाला विरोध होता. तो काहीच करत नव्हता, ना शिक्षण ना नोकरी. पण मधू त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. माझी समजूत ती घालायची की तो मनाने खूप चांगला आहे गं आणि सच्चा आहे, त्याला मी सुधरवेन. पण असो, त्यांचे लग्न झाल्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवू लागला. नंतर त्याला नाटकात आणि त्यानंतर सिनेमात काम करायची संधी मिळाली. त्याचं मात्र त्यांनी सोनं केलं. तेव्हा त्यांचं पुण्यात यायचं ठरलं. रवी बांधकाम व्यवसायात शिरला. मधूला तिथे पुण्यामध्ये खूप छान मैत्रिणी मिळाल्या. तिने गार्डनिंगचा कोर्स केला, LLB पण केलं. छान बस्तान बसल्यानंतर तिने जवळच्या एका शाळेमध्ये मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांना स्वच्छतेचे धडे दिले. चांगलं कसं बोलायचं, वागायचं ते शिकवलं. अभ्यासात मदत केली. आणि हे काम तिने जवळजवळ 5 वर्ष अतिशय उत्तमरित्या केलं. तिचं लग्नानंतरचं आयुष्य विविध नाट्यमय प्रसंगांनी भरलेलं होतं आणि अजूनही आहे. तिला आम्ही मैत्रिणी सांगायचो की तू हे सर्व लिहून काढ. पण ती म्हणायची की मला शांतता मिळत नाही. हॉस्टेल आणि नोकरांना सांभाळता सांभाळता सतत आजूबाजूला काहीतरी घडत असतं. त्यामुळे मला शब्दांकन करून देणारं जर कोणी मिळालं तरच मी हे करू शकेन. मी तिच्या तरी खूप मागे लागायची. अगं तू हे लिहायला घेतलंस तर तुला इतकं छान वाटेल, स्वतःचं असे काहीतरी काम करायला मिळेल, मन मोकळं होईल आणि त्याचा खूप आनंद तुला मिळेल. एकदा तिने 4-5 पानं लिहून मला दाखवली पण होती. पण त्याच्यापुढे काही गाडी पुढे सरके ना. शेवटी तिला ज्योती दंडवते नावाच्या आमच्या शाळेतल्या एका मैत्रिणीने लेखिका माधुरी ताई तळवळकर यांची ओळख करून दिली आणि शेवटी हे पुस्तक पूर्ण झालं. मधूचं कौतुक करायचं म्हणजे आयुष्यातील सर्व चढउतारांना तिने खंबीरपणे तोंड दिलं. संघर्ष हा तिच्या जीवनाचा भागच होता, पण तिने प्रत्येक वेळी त्यातून मार्ग काढला. गश्मीरने त्याच्या अगदी लहान वयापासनं तिला डान्स अकॅडमी काढून उत्तम साथ दिली. काहीही भांडवल नसताना तिने मुलींसाठी हॉस्टेल सुरू केलं. ते छान चालू लागल्यानंतर गहाण पडलेलं घर सोडवलं आणि मग मात्र ती चांगला पैसा मिळवू लागली. पण आता धंदा चालवायचा म्हणजे कष्ट आणि कटकटी या आल्याच. कधीही ती भेटली की किंवा फोन केला तर काही ना काहीतरी घडलेलं असायचं. कधी विजेचं बिल अवाढव्य आलेलं असायचं, कधी नोकरांचं खूप भांडण झालेलं असायचं, कधी हॉस्टेलमधल्या मुलींचे काही काही प्रॉब्लेम्स असायचे. आणि हे सगळ्या मैत्रिणींना सांगितलं की तिला बरं वाटायचं. रेखाताई म्हणून तिच्याकडे 8-10 वर्ष कामाला बाई होत्या. त्या स्वतः MA झालेल्या होत्या, पण त्या थोड्या मनोरुग्ण होत्या. पण त्या अगदी आस्थेने सगळं हॉस्टेलचं काम सांभाळायच्या. मुलींची फी घेणं, त्यांच्या पेरेंट्सचे फोन आले तर ते त्यांना उत्तरं देणं किंवा नवीन आलेल्या मुलींना हॉस्टेल दाखवणं, ही सगळी कामं त्यांनी सांभाळली. आणि मधू गावाला गेली होती तेव्हा पण ही कामं ते समर्थपणे करायच्या. पण त्यांना मग तो असा अधिकार वाटायचा त्यांचा आणि इतर नोकरांवरती त्या खूप दादागिरी करायच्या. ते त्यांना पटायचं नाही आणि मग त्यांची खूप भांडणं व्हायची. त्याचा मधूला खूप त्रास व्हायचा. मग नंतर त्या आजारी पडल्या, त्यांना काम होईन असं झालं. तेव्हा मधूने त्यांची खूप काळजी घेतली आणि शेवटी त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. हे पुस्तक लिहून संपताच रवीचं निधन झालं. त्यानंतर मी एकदा तिच्याकडे गेले असताना ती मला म्हणाली, आमच्या संसारात मला खूप अडचणी आल्या, खूप त्रास झाला आणि रवीकडनं पण शेवटी खूप वाईट वागणूक मिळाली, तरी देखील जन्मोजन्मी मला हाच पती पाहिजे. तेव्हा तिचं ते प्रेम बघून मला गही भरून आलं. तर अशा या माझ्या मैत्रिणीला मी पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर
आणि आज मधू आणि महाजनी परिवाराचे आलेले, त्यांच्या कार्यक्रमाकरता आलेले सगळे आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणी, हितचिंतक यांच्या साक्षीने 4था अंक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला. जेव्हा मला मधूनी विचारलं की तू बोलशील का, तर मी डायरेक्ट 32-35 वर्ष मागे गेले. तेव्हा कोथरूडमध्ये एक पार्लर होतं आणि त्या पार्लरमध्ये, आता पार्लर म्हणल्यावर तिथे काय नॉर्मल फेशियल, अमुक तमुक, हेअरकट ते सगळं चालायचंच. आणि आम्ही तिथे महिन्यातनं एकदा तरी सगळ्या जायचो. तर तसं होता होता मधू, मी आणि अजून 4-5 जणी होत्या. तर असा एक आमचा ग्रुप जमला. आणि ती जी ओनर होती पार्लरची, सुनीता अंतरकर, तर ती अशी स्वभावान बोलघेवडी असल्यामुळे आमचं तिथे छान बसताना बसलं होतं. आणि पार्लरमध्ये बाकी काही सर्व्हिसेस घेण्याऐवजी मग मधू आलं घातलेली कॉफी घेऊन यायची, कोणीतरी खिचडी घेऊन यायचं, कोणीतरी काहीतरी नारळाच्या वड्या, म्हणजे अशी आमची मेजवानी चालायची तिथे असं. आणि 2-2, 3-3 तास आमच्या गप्पा चालायच्या. मग विचार केला, एवढा आपली छान मैत्री जमली आहे तर आपण एक असं काहीतरी महिन्यातनं एकदा भेटत जाऊ, पण पार्लरमध्ये नको. म्हणून मग कोणाच्या तरी घरी किंवा हॉटेलमध्ये असं आम्ही भेटायला लागलो. आणि हे होता होता संपूर्ण आमच्या फॅमिलीज, म्हणजे आमच्या सगळ्यांचे नवरे, 6 जणींचे नवरे आणि त्यांची मुलं, असेच म्हणून सगळे आम्ही एकत्र जमायला लागलो. मग ते जास्त करून मधूच्या घरीच असायचं. मग ते 31 जानेवारीची पार्टी असेल, महाशिवरात्री असेल, तो किस्सा आहे पुस्तकामध्ये. तर अशी खूप आम्ही मजा करायचो. म्हणजे तो मला वाटतं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला तो गोल्डन पिरियड होता. कश्मीर आणि माझा मुलगा साधारण एकाच वयाचे होते, एकाच शाळेत होते. त्या दोघांची मस्ती खूप चालायची आणि सगळीच मुलं म्हणजे एकमेकांशी छान मिळून मिसळून वागायची. आणि तेव्हा म्हणजे मधूचं एकंदर जे वागणं होतं ती पहिल्यापासूनच अशी दिलखुलास, पटकन बोलून जाणारी आणि मनातलं सगळं सांगून टाकणारी होतीच. तिच्या घरी आता सेलिब्रिटीज असलेलं घर, रवी असेल, आता कश्मीर आहेच. तर आम्ही तिला नेहमी हेच म्हणायचो की तू खरं लिहायला पाहिजेस, तुझं सगळं ते नाट्यमय जीवन आहे त्याच्याविषयी तू लिहायला पाहिजेस. तेव्हा तिने कधी पण ती मनावर घेईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे झालं ते. मराठी लोक सहसा कुणाविषयी चांगलं बोलत नाहीत आणि पुण्यातले तर नाहीच नाही, असं मुंबईकरांचं मत आहे. पण मधूबद्दल आता आपल्याला सगळं छान छान ऐकायला मिळते. या मैत्रिणींच्या मालिकेत 3रं पुष्प गुंफण्याचा मान मला मधूने दिला, त्याबद्दल मी तिचे आभार मानते. मधूची आणि आमची भेट 1994 साली, मी प्रतिभा भंडारी इथे बसलेली आहे आणि मधू, तिघींनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक गार्डनिंगचा कोर्स जॉईन केला. तिघींच्याही घरी छोटी छोटी गार्डन होती, त्यामुळे जरा कुतूहल होतं आणि थोडं उन्हाळायला मिळेल हा पण हेतू होता. तर आम्ही तिघी पहिल्यांदा तिथे भेटलो आणि अशा 1-2 भेटीतच आमचे छान सूर जुळले. 1980 साली मी मुंबईत राहत होते, किंग सर्कलला. तेव्हा मधू पण मुंबईत होती मला वाटतं, पण तेव्हा आमची तिथे कधीच भेट झाली नाही. आणि 80 साली वडाळ्याला जिम होती तळवलकरांची, तर मी तिथे जिममध्ये जायची आणि तिथे रवी नेहमी यायचा. आणि पहिलीच ती मला वाटतं मुंबईतली युनिसेक्स जिम होती त्यावेळेची. इट वॉज अ न्यू कॉन्सेप्ट दॅट टाईम, की जेव्हा स्त्री पुरुष तिथे एकत्रच व्यायाम करायला यायचे. मग रवी साहेब आले की सगळ्या बायका वाकून वाकून रवींद्र महाजनी आले असं बोलायचं. खरोखर म्हणजे सांगते की मराठीत आज तागायत इतका देखणा हिरो झालेला नाही आणि पुढच्या काही वर्षात होईल असं मला वाटत नाही. पुढे जा अजून. तर तुझा नम्रपणा आहे, आवडला. हां, देखणं आहे. तर जेव्हा प्रथम मधू मला भेटली ना, तेव्हा तिने मला तिचं नाव सांगितलं, मी माधवी महाजनी.
मी म्हटलं रवींद्र महाजनी तुझे कोण गं? माझा नवरा असं ती म्हणाली. मग आमची जास्त घट्ट मैत्री झाली. मग आम्ही मधूच्या घरी जायला यायला लागलो आणि एकंदरच म्हणजे 30 वर्षात भाग्यश्रीनी बराचसा तिचा खूप मजेचा काळ पाहिला, पण आम्ही जो बघितला तो थोडा वेगळा काळ होता. त्यावेळेला ती स्वतः एस्टॅब्लिश व्हायला धडपडत होती, मुलं लहान होती तिची. तर तिचा स्ट्रगल बघून आम्हाला पण कधी कधी गलबलून यायचं की, पण कधी हरली नाही. तिने सामना केला, डटके म्हणतात ना तसं प्रत्येक गोष्ट. हॉस्टेल काढलं, नंतर GRM अकॅडमी काढली, नंतर असंख्य म्हणजे नोकरी पण केली. म्हणजे ती आम्हाला तिच्या नोकरीच्या पण कथा सांगायची. पुण्यात सुद्धा मला वाटतं तू हॉटेलमध्ये नोकरी केली होती. त्यामुळे वानखेडेला तर केलीच, पण पुण्यात पण केली. त्यामुळे आम्हाला तिचं खूप कौतुक वाटायचं की एवढं सगळं इतक्या मोठ्या सेलिब्रिटीची बायको असून हिला हे असं सगळं करायला लागतं आहे, त्याचं आम्हाला थोडं विषाद पण वाटायचं आणि अतिशय कौतुक वाटायचं. आणि तिचा एक गुण असा होता की माणसं जोडणं, तो आम्हाला इतका भावला की गेली 30 वर्ष आम्ही एकमेकींपासून विलग झालेलो नाही. म्हणजे एकत्र राहणं म्हणजे गर्ल्स नाईट आऊट बहुतेक सगळ्या मधूच्याच घरी व्हायच्या. त्यामुळे खूप मजा करायचो आम्ही. सिनेमे बघणं एकत्र, नाटक बघणं. ह्याला मी म्हणते की जिजी विशा मगाशी हिनी सुंदरमचा भाग्यश्रींनी उल्लेख केला की थोडंसं पडता काळ आहे किंवा काही थोडं आपला आत्मा कुठे खर्चटू द्यायचा नाही. हे जे तिचं होतं की आयुष्यातले आनंद पण घ्यायचे, त्याचं आम्हाला अतिशय कौतुक होतं, आज देखील आहे. आणि असं असताना मैत्रिणीबद्दल बोलायचं म्हणजे किती तासनतास तुम्ही बोलू शकता. आणि चांगलं बोलायचं तर आम्ही नक्कीच बोलू शकतो. तर म्हणजे भांडणं अशी झालेली मला आठवतच नाहीत आपली गेल्या 30 वर्षाच्या मैत्री. हे खूप रेअर आहे बरं का. नाही तर मैत्रीत जरा भांडणं कुरबुरी थोड्याशा होतात, पण आमचं कधी भांडण असं मेजर झालं नाही की ज्यामुळे आम्ही एकमेकांपासून अगदी तुटलो आहे असं आम्हाला कधी नाही वाटलं. सो वी वेर ऑलवेज टुगेदर आणि आम्ही कायम एकत्र राहू. आणि तिच्या पुढच्या आता नुकतीच तिची 75वी झाली आणि त्या 75वीच्या निमित्ताने काही दिवसच झालेत, म्हणजे त्या 75वीच्या निमित्ताने हे तिचं पुस्तक येतं आहे, ते मला फारच आनंद झालेला आहे. आणि आमचे एक मित्र होते, ते नेहमी म्हणायचे 60 झाली की जरा आपल्याला वाटतं ना अरे बापरे सिनियर सिटीझन झालो, तर ते नेहमी म्हणायचे आज उलटली 60 तरी अजून 40 आपुल्या हाती. परमेश्वर रोज आपल्या हातात एक कोरा चेक ठेवत असतो, ज्यानी त्यांनी त्याच्यावर काहीतरी भरायचं असतं आणि ते काय भरायचं हे तुम्ही ठरवायचं. तर मधूला मी पुढच्या 25 वर्षाकरता शुभेच्छा देऊन ठेवते आणि तिच्या कोऱ्या चेकवर तिने कायम काही ना काहीतरी छान छान लिहावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. माधवीचं पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा तिच्या आयुष्यावर 2 स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव आहे असं मला जाणवलं. तर मला पहिला प्रश्न माधवीला असा विचारायचा आहे की तुझ्या सासूबाई ज्या अनेक वर्ष तुझ्याबरोबर राहिल्या, मी स्वतः देखील त्यांना भेटलेली आहे अगदी ब्रीफली का होईना, आणि तुझी आई, तिच्याबद्दल तर मी खूप तुझ्या तोंडून ऐकलं आहे. दोघी स्त्रिया तुझ्या जीवनात त्यांनी काय प्रभाव टाकला त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला? तसं सांगायचं तर खूप सांगावं लागेल, कारण त्यांचा खूप मोठा माझ्यावरती प्रभाव आहे दोघींचाही. एक सांगायचं तसं एक मी प्रसंग सांगते त्यातनं कळेल. माझं नवीन जेव्हा लग्न झालं अगदी मी 20 वर्षाची होते आणि मी वेगळ्या वातावरणात वाढले होते, माझ्या सासूबाई वेगळ्या वातावरणात वाढल्या होत्या. परत आमच्या दोघींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं, त्यामुळे तेही विचारांचं एक वेगळं असतं. मी अगदीच नुकती कॉलेजमधनं बाहेर आले आणि त्या खूप मोठ्या वयाने. पण मला घरातली साफसफाई आवरावरी ह्याच्यात आवडती, जेवण करायला अजिबात आवडायचं नाही. सांगायला लाज वाटते, पण मला चहासुद्धा नीट करता येत नव्हता तेव्हा लग्न झालं तेव्हा, कारण घरी खूपच लाड झाले होते, त्यामुळे काही करायची सवय नव्हती. तर मी आपली आवरावरी करत बसायचं आणि त्या
म्हणजे त्यात एकदा मला बोलल्या की नुसते काहीतरी करत बसतेस अशा जेवण कर म्हणाल्या. तर मला खूप त्यावेळेला राग आला होता की असं मला बोलल्या वगैरे. आणि आमचं थोडंसं काहीतरी बोलाबोली झाली तर सासूबाईंनी लगेच माझ्या आईला फोन केला आणि माझी आई घाबरली आणि लगेच निघून आली. आणि काय झालं मला म्हणाली. तर मी तिला म्हटलं अगं या बघ ना, म्हणून मी जरा जोरात बोलल्याबरोबर आईने इतके डोळे वटारले माझ्यावर आणि मला म्हणाल्या, आई माझी म्हणाली की हे तुझं घर आहे आता आणि ही तुझी आई आहे. या आणि त्याचं आणि मग आमचं ते शांतपणे आईने हे केलं. पण त्याच्यानंतर काय जादू झाल्यासारखं झालं की त्याचा मनावर काय चांगला परिणाम झाला की आमच्या दोघींचंही ना आता इतकं छान झालं की आम्ही एवढं अंतर असून वयात पण आम्ही मैत्रिणीसारख्याच झालो होतो. रवी जेव्हा कोल्हापूरला महिन्याने शूटिंगला जायचं आम्ही गप्पा मारत बसायचो. माझ्या मैत्रिणीबरोबर मी कुठे सिनेमा नाटकाला गेलो तर त्या आनंदाने आमच्याबरोबर यायच्या. आमच्या हास्यविनोदात त्या सामील व्हायच्या आणि आमच्याबरोबरीने विनोद वगैरे करायच्या. माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणीच्या लहान बहिणीच्या मैत्रिणी पण त्यांच्याबरोबर इतक्या मिळून मिसळून वागायच्या. तर ते एक नातं आमचं. सोडली कवाली आठवण सांग ना. आमच्याकडे ड्रिंकच्या पार्ट्या वगैरे व्हायच्या. मी बाईक ड्रिंकच्या पार्ट्या व्हायच्या. तेव्हा एकदा आम्ही सगळे असे बसले असताना रवीचा एक मित्र म्हणाला, त्याही बसायच्या आमच्याबरोबर नेहमी हे करत. तर तो मित्र म्हणाला की म्हणजे माझ्या सासूबाई त्याला म्हणाल्या की अरे काय तू नाही कट्ट घेत. तर तो म्हणाला नाही मी सोडली. तर त्या एकदम म्हणाल्या सोडली म्हणजे अशी का. आता एवढ्या वयाच्या बाईनी असं सगळ्या तरुण मुलं मुली बसलो होतो आम्ही आणि त्याच्यात हे बोलले ते सगळे इतके हसले होते. पण त्यामुळे नेहमी कम्फर्टेबल असायचं त्यांच्याबरोबर बोलायला. आणि ते एक मी म्हणते माझ्या आईचे संस्कार मी म्हणते की तिने माझा पहिल्यांदा कान पिळला जो त्याच्यानंतर जे मी वागायला लागले आणि त्यामुळे आमचं जे रिलेशन चांगलं झालं. आणि पुढे ज्या वेळेला प्रसंग आले त्यावेळेला माझ्या सासूबाई माझ्या खरंच आईसारख्या मागे उभे राहिल्या. याचं मला खूप म्हणजे हे वाटतं. मधूचं आत्मचरित्र वाचताना काही व्यक्तिगत उल्लेख मला त्याच्यात आढळले. आणि खरं म्हणजे आत्मचरित्र लिहिताना ते अगदी खरंखुरं लिहावं असं लोक म्हणतात. पण काही लोक म्हणायचे की खरंखुरं आत्मचरित्र लिहिलं तर पडेल चांगली आम्हाला. लोकांचे उल्लेख डायरेक्ट केले तर नावानिशी. तर मधूला मला असा प्रश्न विचारायचा आहे, काही उल्लेख नावानिशी आहेत, काही प्रसंग तसे आहेत, ते तू अतिशय प्रांजळपणे मांडलेस आणि त्यामुळे ह्या आत्मचरित्राला एक छान खोली लाभली आहे. तर मला असं विचारायचं आहे की तुला असे व्यक्तिगत उल्लेख काही करताना भीती नाही का वाटली? सुरुवातीला थोडं वाटत होतं पण नंतर मला सगळ्यांनीच धीर दिला आणि मेनली परत गश्मीरनीच मला समजावलं की जे काय ते तू खरं लिही. तू काय कादंबरी किंवा हे लिहित नाही आहेस लोकांना हे दाखवायला. पण मी जे खरं लिहिलं ते मी मग माझ्या मनाला समजावलं की खोटं करून रंजित करण्याचा काहीच अर्थ नव्हता. जे चांगलं होतं ते मी भरपूर चांगलं पण लिहिलं आहे आणि जे मी भोगलं तेही मी सरळपणे मांडलेलं आहे. याच्यात मला कोणाला हिरो किंवा कोणाला विलन बनवायचा हेतू नव्हता माझा. माझं मन मोकळं करणं आणि त्यासाठी या माझ्या मैत्रिणी सगळ्यांनीच म्हणजे नावं घेतली तर खूप नावं आहेत आणि नातेवाईकांनी प्रोत्साहन केलं. विशेष म्हणजे माझे रवीची सख्खी बहीण कमलिनी फडके त्या आज येऊ शकल्या नाहीत पण त्यांची मुलगी सुपर्णा आणि जावई आलेले तिथे. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, खूप माहिती दिली सगळी महाजनी घराण्यांची, हरा महाजनींची वगैरे जी मला विशेष माहिती नव्हती ते सगळं त्यांनी सहकार्य केलं आणि प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी लिहायला धजले सगळं आणि एक छोटासा प्रयत्न केला. आता लोकांना कसं वाटतं काय नंतर कळेल. पण याला थोडं एलॅबरेट करायचं कारण ह्याच्याबद्दल आमची चर्चा झाली आज दुपारी. तर बेसिकली आत्मचरित्र आहे. मग तिचं होतं की ह्याचं नाव घेत नाही, हे अवॉइड करू नये, हे काढू. आय गेस माधुरीताई नंतर मी म्हणलोच की नाही हे नाव लिहायचं नाही पण नको ते नाही लिहायचं कारण ते आत्मचरित्र आहे. त्याच्यात तुम्ही जर का लपवालपवी केले तर ते आत्मचरित्र राहत नाही. पण आत्मचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत काय की कुठलंही बायस लेखिकेकडनं नाही आलं पाहिजे. जजमेंट पास करायचा लेखिकेला अधिकार नसतो की ही माझ्याशी चुकीची वागली, हे ह्यांनी केलं हे चुकलं. ही जजमेंट जेव्हा तुम्ही पास करता तेव्हा ते आत्मचरित्र पूर्णपणे डायल्यूट होऊन जातं.
सो ते कुठेही या आत्मचरित्रात घडलं नाही आहे. मीही वाचले संपूर्ण. ते कुठे घडू नाही दिलेलं आहे. ते फक्त तिच्या ज्या आठवणी आहेत आणि जे खरं खरं घडलं ते ऑब्जेक्टिव्हली परखडपणे आणि प्रांजळपणे मांडलं गेलेलं आहे. त्याच्यात कुठलाही रंग कुठल्या माणसाला व्यक्तीला दिलेला नाही आहे. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, काळा असो किंवा पांढरा असो, कुठलाही रंग कोणाला दिलेला नाही आहे. जे घडलं ते घडलं. तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी ते वाचायचं आहे आणि त्यातनं काय बोध घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे आय थिंक हे खऱ्या अर्थाने एक आत्मचरित्रच आहे. कार्यक्रमाची आता समाप्ती होईल, सांगता करूया आपण. पण त्याआधी पुन्हा एकदा बालपणीची एक आठवण आहे, ती वाचून दाखवीन. आणि ह्या पुस्तकामधून कोणी काय कसं घ्यावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक बालपणीची आठवण मी ह्यात लिहिली आहे, ती एकदा वाचून दाखवतो. त्यानंतर आपण मग घरी जायला हरकत नाही. बालपणीची आठवण आहे. बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसाच्या स्मरणशक्तीचं हे एक फार मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपवून 10 वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रूममधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर बाबा काळा चष्मा लावून बसले होते. वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू टाईम प्लीज घेतल्यासारखं थांबलं. कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, गशू पोलिसांना फोन लाव रे. आणि बाबा माझी टेनिसची रॅकेट घेऊन तिच्या अंगावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली. बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचे आवाज घरभर घुमू लागले. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरला. थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई, एवढाच काय तो फरक. वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेक. भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत असतात. आत्ता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीनं लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना निश्चितपणे माहीत होतं. बाबांची लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं. असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स, पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स. आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही, म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप, मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करतोय, तुम्हीही करा.